नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजची जी रेसिपी आहे ती एका ताईंची फरमाईश होती की तुम्ही मला चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवा. सो ती रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी आपण सर्वात प्रथम चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे. आता हे आपण मॅरिनेट करणार आहोत. हळद घालते मी. मिरची पावडर, थोडा गरम मसाला, थोडी धनिया पावडर, मीठ, आणि दही घालणार आहे मी. आता हे व्यवस्थित आपण हाताने मिक्स करून घेऊया. व्यवस्थित आपलं मॅरिनेट झालं पाहिजे. एक 2 तास आपण हे ठेवणार आहोत. साधारणपणे 1.5 ते 2 तास आपण हे ठेवणार आहोत. सो मी याला झाकून ठेवणार आहे 2 तास. चला तर इथे आपण तांदूळ आपला शिजवून घेणार आहोत. सर्वप्रथम त्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे मी गॅसवर. इथे तांदूळ घेतलेले आहे. हा राईस घ्यायचा आहे मोठा, बिर्याणी राईस. तो मी धुवून घेणार आहे स्वच्छ. थोडे तेल ॲड करणार आहे मी. त्यामध्ये मी हे खडे मसाले घेतलेले आहे. विलायची, लवंग, ही आपली ओली हिरवी विलायची, फूल, मिरे, तेजपत्ता, कलमी. आता मी हे यामध्ये घालणार आहे, प्लस पाणी घालणार आहे. थोडे जिरे ॲड करते मी. गॅसची फ्लेम वाढवणार आहे आणि मसाले ॲड करणार. थोडं मीठ ॲड करणार. उकळी आल्यानंतर आपण हे तांदूळ घालणार आहे यामध्ये. चला तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी त्यामध्ये हे निंबू पिळणार आहे थोडं.
थोडी पुदिन्याची पाने, थोडा कोथिंबीर. आणि आता हे तांदूळ मी ॲड करणार आहे त्यामध्ये. पाणी आपलं छान उकळलेलं आहे. एक आपण 70% हा तांदूळ शिजून घेणार आहोत. चला तर तिकडे आपला तांदूळ शिजेपर्यंत इकडे आपण तयारी करणार आहोत. तर आपल्याला साहित्य लागणार आहे बनवण्यासाठी. हा कांदा उभा कट करून घेतलेला आहे मी. तेजपत्ता, थोडे खडे मसाले घेतलेले आहे. हे फूल, दालचिनी, विलायची, लवंग, काळी मिरी आणि हा बिर्याणी मसाला आहे. आणि इथे मी पुदिना आणि कोथिंबीर, हा पुदिना आणि ही कोथिंबीर व्यवस्थित धुवून घेतलेली आहे. तर इथे आपण पहिले तेल टाकणार आहोत. गॅसची फ्लेम थोडी वाढवून घेऊया. चला तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण कांदा घालू. कांदा छान आपण गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत. इथे आपला भात पण 70% शिजलेला आहे बघा. तर मी हे काढून घेणार आहे पाणी. कांदा आपला ब्राऊन होत आहे. कांदा झालेला आहे आपला. आता आपण यात मसाले ॲड करणार आहोत. खडे मसाले घातले मी पहिलं. दोन हिरव्या मिरच्या ड्रॉप केलेल्या. मिरची पावडर घालणार आहे. तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार घाला तुम्ही. थोडीशी पावडर. इथे हा बिर्याणी मसाला घालणार आहे. एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे मी इथे.
थोडं पाणी ॲड करणार आहे. हे मॅरिनेट केलेलं चिकन व्यवस्थित झालेलं आहे बघा. हे घालणार आहे मी आता. मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी यावरती हे बघा, हा राईस ॲड करते. हा सर्व राईस आपल्याला ॲड करायचा आहे यावर. मी खाली तवा ठेवलेला आहे, त्यावरती ही बिर्याणी ठेवलेली आहे, नाहीतर आपलं खाली चिकन करपेल. थोडं कोथिंबीर घालते मी, थोडं पुदिन्याची पाने, थोडं तूप ॲड करणार आहे मी. मी झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून एक 20 ते 25 मिनिटे होऊ देणार आहे. नंतर बघूया आपण मग काय परिस्थिती आहे. तर चला, तर 20 मिनिट झालेले आहे. आता मी यामध्ये थोडा रंग घालणार आहे. तर हा थोडा ग्रीन, हिरवा रंग घातलेला आहे. हा ऑरेंज भगवा रंग, इथे फूड कलर घातलेला आहे आपण. आता याला स्मोक देणार आहे मी. हे बघा, कोळसे गरम करून घेतलेले आहे मी 2, आणि त्यावरती मी तूप घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवलेलं आहे. एक 5 मिनिट मी हे ठेवणार आहे की ज्याचा सगळा स्मोकचा फ्लेवर त्यात उतरला पाहिजे. तर आपण 5 मिनिटांनंतर बघणार आहोत. तर आपली बिर्याणी रेडी आहे. आपण ते चेक करणार आहोत की रेडी झाली की नाही की काय. तर इथे बघणार आहोत आपली बिर्याणी. आपण इथे सर्व करणार आहोत. बिर्याणी आपली इथे रेडी झालेली आहे. बघा, तुम्ही बघू शकता. मी सर्व करते आता. बघा, इथे आपली गरमागरम बिर्याणी रेडी आहे. वाव, खूप छान सुगंध येतोय. आपलं चिकन पण व्यवस्थित शिजलेलं आहे बघा. आता इथे आपण कोशिंबीर बरोबर ही सर्व करणार आहोत. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली तर मला कमेंट करून सांगा. आणि ही स्पेशल डिश मी तुमच्या कॉमेंटवरून किंवा तुमच्या म्हणण्यावरून मी केलेली आहे. तर प्लीज तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा कशी वाटली. तर थँक्यू. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.